आता नुकत्याच नागपूरमध्ये झालेल्या महाएल्गार शेतकरी चक्काजाम आंदोलनामुळे देवाभाऊनं इथल्या शेतकरी नेत्यांसोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीत उच्चस्तरीय समिती नेमून 30 जूनच्या अंदर शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं आश्वासन किंवा चॉकलेट दिलं असं म्हणायलाही काही हरकत नाही। पण चॉकलेट का असेना, आज देवाभाऊच्या तोंडून कर्जमाफीची तारीख निघाली। हा एक शेतकऱ्यांचा छोटा विजय समजावा लागेल। पण आज शेतकऱ्यांना दाखवून दिलं की ज्यावेळेस इथला शेतकरी एकजूट येतो त्यावेळेस हे प्रशासनसुद्धा त्याच्यासमोर झुकू शकतं। आजपर्यंत आपल्या शेतकऱ्यांना एकत्र न येऊन देण्यामागचं कारण म्हणजे ही व्यवस्था आणि हे प्रशासनच होतं। कारण आजपर्यंत या प्रशासनानं आणि या व्यवस्थेनं इथल्या शेतकऱ्यांना जाती धर्माच्या जाळ्यात अडकवलं, जाती धर्मात भांडणे लावली, जेणेकरून इथला शेतकरी कधी एकत्र येणार नाही आणि या व्यवस्थेच्या विरोधात कधी आवाज उठवणार नाही। पण ज्यावेळेस माती ही जात आणि शेती हा धर्म संकटात असतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं हा शेतकरी एकत्र येऊ शकतो। आज इथल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं। हा शेतकरी जर कायम असाच एकजूट आणि एकत्र राहील तर हे प्रशासन कायमच त्याच्या समोर झुकल। आज नागपूरचं नाक दाबून देवाभाऊच्या तोंडून कर्जमाफीची तारीख जाहीर करून घेतली। जर शेतकरी हा असाच कायम राहिला तर शेतकऱ्यावर कायमचे होत असलेले अत्याचार शेतकरी कायम संपू शकतो। आज नोकरदारांना 8वं वेतन लागू झालं, पण शेतकऱ्यांचा जो हक्काचा स्वामीनाथन आयोग आहे त्यावर कधीच कुठला विचार केला गेला नाही। पण हा शेतकरी जर कायम असा एकजूट राहिला आणि केंद्राचं नाक दाबण्यात जर यशस्वी ठरला तर हा स्वामीनाथन आयोग प्राप्त करून घेण्याससुद्धा हा शेतकरी कधी हार मानणार नाही। फक्त गरज आहे ती एकजुटीची। वारकणा मराठीचा तू कैवारी जी, तू अस्मिता कीर्ती तू अभिमान।